महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उत्साहपूर्ण वातावरण बघायला मिळालं। वर्धमान दिन साजरा करण्यात आलाय। देवगिरी पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलंय। महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरात उत्साहपूर्ण वातावरणात वर्धापन दिन साजरा करण्यात आला। देवगिरी पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला। या सोहळ्यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। राष्ट्रगीताच्या सुरांनी वातावरण भारावून गेलं, तर त्यानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली। त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर सादर करण्यात आलेल्या आकर्षक आणि शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। होमगार्ड पोलीस दल, महाराष्ट्र सुरक्षा बल, शहर वाहतूक शाखा तसेच ग्रामीण पोलीस दलाच्या पथकांनी या संचलनात सहभाग नोंदवत आपली क्षमता दाखवून दिली। कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा वारसा अधोरेखित केला। छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरत असून औद्योगिक विकासामुळे रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्याला प्रगतीचा वारसा, संतांची परंपरा आणि हे राज्य जरी देशाची आर्थिक राजधानी मुंबई जरी असली तरी या राज्यातील प्रत्येक भागातून एक प्रगतीचा रथ हा सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न प्रत्येक जिल्ह्यातून केला जातो। अनेक योजना आपण या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवत असतो। या योजनेचा परिणाम असा की माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील यांनी दावोसमध्ये जाऊन अनेक करार सुद्धा केले। या कराराचा परिणाम असा झाला की माझ्या संभाजीनगर जिल्ह्याला सर्वांनी पसंती दिली आणि आज औद्योगिक क्षेत्र जे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक असेल, नागपूर असेल, यानंतर आता अग्रक्रमामध्ये सुद्धा सर्वात वरचं स्थान आता संभाजीनगर या जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे। हा आपला जिल्हा अत्यंत गतिमान व्हावा, या ठिकाणी सर्व सुविधा परिपूर्ण असावे म्हणून प्रत्येक जण, तुम्ही, आम्ही सर्वजण या पुढाकारामध्ये किंवा या प्रगतीमध्ये तुमच्या सर्वांचा पुढाकार असल्यामुळे खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला नवी दिशा देण्याचं काम आता होत आहे।